पैसे तर काय पूर्णच घेतलं. आणि ह्या बऱ्याच रीलमध्ये बघितलं कणकवली असा लिहिलेला. ह्या काय हवं मत दिलंय आमलं जातलं कसं गणा धाव रे गण्या पाव रे. कधी येतलं तर अर्ध्या वाटेवरनं गाडी ढकलीत घेऊन येते. तर मित्रांनो मी आत्ताच कनेडिक जाऊन येईल आहे आणि गेलं आहे स्वतः काम केलं आहे. काम झालाच नाही आपला आणि इलं आणि अर्ध्या वाटेत गाडीच बंद पडली. बघते तर काय शटर बिटर मारून बघतोय काय आला छा आणि पेट्रोलची टाकी उडून बघतोय तर पेट्रोलच संपला. अर्ध्या वाटेवरनं गाडी ढकलीत घेऊन येते. त्याची तरी नशीब एक उतार होतो. बाकी काय म्हणतं अरे असं मागच्या व्हिडिओत काकांका घेतलं आहे आताच्या व्हिडिओत तुका घेतलं आहे. पुढच्या व्हिडिओत परत काकांका घेत आहे त्याच्या पुढच्या व्हिडिओत तुका घेत आहे. चाललात ना हां. तर अर्ध्या वाटेवरनं गाडी ढकलीत घेऊन येते. जीव नको जन्म नको असं झाला. आणि ऊन किती लागता बघ मरणाचं ऊन लागता. आधी एक तांब घेऊन पाणी पिलंय. असं वाटलेलं माझ्या मनात माझ्या ह्यात होता मस्तपैकी गाडी घेऊन जातं लय बऱ्याच दिवसांनी चालवतं रे शे कसला काय. संध्याकाळी चलत तरी जाऊ का नाही तर काय ते रिक्षा करून जाऊ काय असो. तर मित्रांनो आता घरून निघालं आहे. येतं घे मुंबई कधी येतं सोन्याचं लगीन आता पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी कधी करता काय माहिती. तेव्हा येऊ काय पप्पूचा आसवणकरांचो 22 तारखेला पत्रिका दिलेली नाही काय येतीत देव घेतीत. हां येतीत आता. चला जय हिंद जय महाराष्ट्र करा कष्ट चला. तर बघू बंद लावूया चल गे. हां काय करू काय करू हां ठीक आहे. होय होय चला बेडे घेऊन येते. हा आपण इकडून जाऊया पांदिस ना गो चंप्या. हां करते फोन चला. हा होय ह्या काय हवं मत दिलंय हे बघ बंटी खाया. हां ए बंटी तिचं काय आता खेळावर लक्ष. बांधीन आपण जाऊया सरळ असे. नानी भेटली तर बरं होईत. नानी का पण व्हिडिओ दाखवू शकतो मस्तपैकी. नानी विचारूया मत कोणाक दिलं गावली तर. मित्रांनो इकडे घरी येईल सामान सुमान दिल्याने जरा. आणि हे आमचे दिलीप काका भेटले आहेत. आणि ऋषादाच्या हळदीत एकदम असा ऋषादाच्या हळदीत एकदम जबरदस्त डान्स केल्याने मला सांगतो एकदम मस्तपैकी. सुरुवात तुम्ही केला असं त्यामुळे आमका बळ भेटला त्या दिवशी. बाकी काय वाड्याकडे जाऊन हां इकडे चला. शिकून नेतं औषिक नाही कनेडीच्या बाजारपेठे दिलंय. आणि मागच्या ब्लॉगमध्ये माका आपल्या मंजू आहेच भेटलेलो दिसलं तर तू बघलं ना 35 मिनिटाचा व्हिडिओ टाकलोय. चल आता एक सायबर कॅफेमध्ये जाऊया. आता काम होता काय बघूया. आणि ता काम झाला तर चांगलाच हय गावचा आपल्या मेन म्हणजे एस टी भेटा गावी. एस टी भेट आज काही एस टी नसतली कणकवलीत जाऊसाठी. मित्रांनो काम काय आपलं झाला नाही हा. म्हणतात ना यवतल्याला साधात तर दळीदार कित्या वादात अशातलो कायसो विषय असा. काम हो काय होता आता मुंबई येतलं ते डॉक्युमेंट्सचे फोटो पाठवतलं त्याच्यानंतर ऑनलाईन तर काम होतं झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस हो गई.
नेमकं नंतर सांगेन ती पुढच्या ब्लॉग्समध्ये की काय काम असतं. ही एस टी असा जी मतदानाची पेटी वाटतं त्यातून घेऊन जातली आणि त्यातनं आपण काय जाऊ शकत नाही कणकवली. जेव्हा एस टी आहे कुठची त्या एस टीतून जाऊ काय. चला धन्यवाद. प्रणय सावंत एडिट्स ते चालक मालक स्वतः प्रणय सावंत एडिट्स आपल्याला भेटले आहेत आणि आपल्या रथाचे सारथी आहेत ते. चला थांब ऐका चल. देवासारखं गावलं आणि कणकवली एलटीटी मडगाव गाडी आपली एलटीटी मडगावची. ज्यादा गाडी असा उशिरा गेली तरी आपलीच आणि लवकर गेली तरी आपलीच. बाय बाय कनेडी. सनसेट बघा किती जबरदस्त दिसता. आमच्याकडे डायरेक्ट कणकवली रेल्वे स्टेशनला आपण पोहोचलो आणि बऱ्याच रीलमध्ये तुम्ही कणकवलीचा बघितलेला ना, तर आपण आता लाईव्ह बघतो. वा चला धन्यवाद. बाय बाय. मंडळ आभारी आहे. लाईक कमेंट सबस्क्राईब करा. होय. चल भेटा मुंबई. होय. श्री साई पॅलेस गोठणदेव प्रसन्न कणकवली. इकडे ना भारी भारी फ्रेम्स लावलेले आहेत ज्याच्यामध्ये पर्यटन ठिकाणं कुठची आहेत सिंधुदुर्गामध्ये ते दाखवलेलं असं. आणि इकडे पण लावलेले त्या साईडला, दोन्ही साईडला लावलेली आहेत. लागली काय गाडी माझी? नाही ना. वाजले किती बघते? 1 मिनिट मॉप टाईम. हे बघा इकडे चित्र दाखवते कणकवली तालुक्यामध्ये काय काय पर्यटन स्थळ आहेत. बाबांचं मंदिर, हरिंद्राबांचं मठ, स्वयंभू मंदिर, सावडा धबधबो, होंडा घाट, इकडे देवगड तालुको, इकडे मालवण तालुको, सिंधुदुर्ग जिल्हा, राजकोट, मालवण बंदर. इथे मी गेलो आहे मालवण बंदरावरती. ब्लॉग काय तिथे बनवूक नाही. इथून ना बोट सोडतात, इथून अशी सोडतात बोट. इथून डायरेक्ट सिंधुदुर्ग किल्ल्यावरती बोट जाता. हे देवबाग हय एकदा जाऊचा माका असा बेट. आता इकडनं अशी वाटा येऊ हय येऊचा हय. आणि हो वेंगुर्ला तालुका, सागर रेस्ट हाऊस वेंगुर्ला. इथे गेलेलं आहे वेंगुर्ला बंदर. वेतोबाच्या मंदिरात पण जाऊचा एक दिवस. आणि हय पण गेलेलं एकदा. हे व्लॉग मी टाकलं आहे रेडी गणपती मंदिराचं 1 वर्षापूर्वी. इकडे असा बीच असा आणि इथे मंदिर. चला ट्रेन बघतो. ट्रेन तर 7 वाजताची असा. लय लवकर येईल. गणा धावर गण्या पावर. मुंबईला चाललो. आपली या दोघांची एकच गाडी आहे, दादा गाडी. काय नाव? ही LTT. मला हा निलेश बोलला. तुम्ही एस टीसाठी थांबलेलात ना. तुम्ही एस टीसाठी आलात आणि मग तिकडे मी पुढे निघालो. पुढे तो मला कनेडीला जायला. मी कनेडीला गेलो. कनेडीला जरा काम होतं माझं. नाही मी एस टी नाही, मी कनेडीत जरा काम होता. मग कनेडीत गेलंय, तिथल्या जरा काम केलं आणि येले. तुझं किती वैभवने सगळं पाठवून तर ठेवलंय नुसतं. आमचा वैभव तुला माहिती आहे. हे संदीप काका आपले, इंका तुम्ही ओळखत असतात. पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दाखवते इंका मी. हे आपलं पप्पू आहे ना, त्याचे काका भाव मोठा भाऊ. आता गाडी दोघांची एकच आहे. बरा झाला. मित्रांनो प्लॅटफॉर्मवरती येईल आहे.
आणि म्हाका एक गोष्ट तुमकां सांगूची हा की लहानपणी जेव्हा आम्ही ना बऱ्याच जणांका सोडूक यायचो घरातल्यांसोबत आणि तेव्हा इकडे इल्याच्या नंतर एवढा भारी वाटायचं ना. ह्यो वरती जो ब्रिज आहे ना वरचा ता बघायचो, तिकडे जाऊन यायचो, इकडे जायचो, फिरायचो किंवा ट्रॅक बघायचो. असो माझ्यासाठी तर पहिल्यांदाच होतं, म्हणजे लहानपणी बघण्यासाठी म्हणजे विश्वास असता ना. या आपण काय रोज थोडी बघतो किंवा रोज आम्ही थोडी कणकवली घ्यायचो. आमचा विश्व या कनेडीच होता. कनेडीत पण कधीतरी जायचो. पण आत्ता इल्याच्या नंतर तर सगळं आठवतं माका. ट्रॅक बघायचो आणि खुशच व्हायचो. ट्रेन तर पहिल्यांदाच बघायचो लहानपणी, पण आता सगळं या रोज रोज बघतो. माझा नंबर 22 शेवटचा डबा. आणि काय RSC असतं ते RSC आता पण मला आजच कळलं RSC वगैरे काय. म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट यूज करतो किंवा त्या गोष्टीत पडतो ना तेव्हा समजतं आता कसं असतं. अभ्यासूक स्वतःहून गेलो तर समजणार नाही. RSC म्हणजे एका सीटवर दोघांनी बसायचा. कणकवली इली आमची गाडी इली. असं एकटं भेंडी पहिल्यांदा आतय मी हे ना ट्रेनने. आमले जातलं कसं वा. हे कणकवली लिहिलेला दिसत असतात तुमका. झूम करते हे बघा. आणि ह्या बऱ्याच रीलमध्ये बघितलं कणकवली असा लिहिलेला. बरेच जण स्टोरी पण याचा लावतात कणकवली असं. येऊन दे जाऊन दे करणडी मार्गे गोसाळवाडी. चोवीस आपल्या 22 नंबरला थांबायचा. आपले सर आहेत एक बुरान सर म्हणून कनेडी हायस्कूलचे, ते 21 नंबरला असत, मी 22 नंबरला. त्यांचं 19 नंबर चढवो, माझं 20 नंबर चढवो. येऊन दे मित्रांनो ट्रेनमध्ये बसलाय आणि फायनली आपली ट्रेन निघाली. ज्या ट्रेनने गेलं ती थोडी स्टँडर्ड होती, थोडी वेगळी आहे, जुन्या स्टाईलमध्ये आहे. सगळा जुना सगळा. चलो बाय बाय कणकवली. अजून कोण म्हणजे जास्त गर्दी नाही झाली वाटतं रत्नागिरीपर्यंत भरीत बघू आता. तर मित्रांनो आता कोणतं स्टेशनवर गेलो माहिती आहे काय? जो प्रणव धुरी त्या स्टेशनचा ब्रँड ॲम्बॅसिडर असा. आणि त्या स्टेशन म्हणजे विलवडे स्टेशन. इथे कुठे बोर्ड दिसत नाही आपल्या स्टेशनचं. मी अहिले काय हो स्थानिक काय हां ते बघा तिथे लिहिला विलवडे पुढे. धुक्या त्याच्यामुळे काय दिसत नाही. उतारला असतंय. एक फोटो काढूच होतो ते विलवडे लिहिलेलं असतं ना इथे असा, पण हे असतं तर काहीतरी काढलं असते. महिन्याला मी बाहेर गेले आणि जर सुटली त्याला पडवायत. चला तर रत्नागिरी जाऊया. तर मित्रांनो फायनली आता मी पनवेल स्टेशनला पोहोचलोय. झालं असं की रोहा स्टेशनला काही 4-5 माणसं 7-8 माणसं त्याच्या आधी कुठेतरी चढलेली, त्यांका TC उतरवल्या. का बघितलं भेंडी अशी मॅड तिकीट होता, पण तिकीट वगैरे काय आमचं चेक करूक नाही कोणाचा. फक्त लाईन वाईज बसले होत की नाही, 4 नंबर कुठे पुढे लाईन वाईज बसले होत की नाही बघितले नाही आणि गेले. तिकीट काय माझा कन्फर्मच होता. RSC होता. RSC मी मगाशी तुम्हाला सांगितलं. पैसे तर काय पूर्णच घेतलं आणि एका सीटवर 2 जण बसणार तर 3 जण बसणार. पुढे गेलं. आता इथून कॉलेजला जातलं. कॉलेजला गेल्याच्या नंतर संध्याकाळी घरी जातले. सामान विमान दिलेला त्या उतरवणार सगळा एवढाच जा तर मक्का मॉप झाला. बाकी आजचं व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. जर प्लॅन झालो आपलं तर आपण लवकरात लवकर गावी जाणार असो परत एकदा.
मला असं वाटतं मंगळवारी, आणि जर नाही झाला तर गुरुवारी वगैरे किंवा शुक्रवारी जाऊ. शनिवार रविवार राहू, सोमवार मंगळवारपर्यंत राहू आणि बुधवारी वगैरे येऊ. बघू कसा काय होता का. आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करू विसरा नको, आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. ओके, बाय.